या घरावर येणारी संकट आहेत ना तुमच्यामुळे येत आहेत. निदान आता तरी स्वतःच्या मुलांचा, सुनांचा, नातवंडांचा विचार करा. का कोणाचा जीव गेल्यावरच अक्कल येणार आहे तुम्हाला? हे हरीश, व्यंकी, अरे तुम्ही तरी काहीतरी बोला. तू मला काय बोलतोय? अरे मग बोल ना. सगळ्यांना शहाणपण शिकवण्याचा ठेका काय मीच घेतलाय? बस बस संतोष, बस. लक्ष्मी, लक्ष्मी, अगं हे काय करतेस तू? संतोष म्हणतोय ते बरोबर. आपल्या स्वप्नापायी अख्ख्या घराच्या जीवावर बेतते. नाही, आपलं स्वप्न आपल्या घरातल्या माणसांपेक्षा मोठं नाही असू शकत. संपवून टाकणार आहे मी आज सगळं. उद्ध्वस्त करून टाकणार आहे मी आपलं स्वप्न. अगं हे लक्ष्मी, लक्ष्मी थांब. अगं काय करतेस तू? नका थांबू मला. या एका स्वप्नापायी घरातल्या प्रत्येक माणसाचं बोलणं ऐकावं लागतंय आपल्याला. उद्ध्वस्त करून टाकते एकदाच. अगं हे आई! लक्ष्मी, अगं लक्ष्मी, 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 अगं काय करते? वेडी पडत सोड लक्ष्मी, सोड. अगं आई, का थांबवताय तुम्ही मला? हे स्वप्न मला कायमचं संपवून टाकायचंय. लक्ष्मी, काय बोलतेस तू? आठवतंय तुला एकदा हाच विचार माझ्या हातून घडत होता तेव्हा तू मला थांबवलं होतंस आणि आज तूच काय बोलतेस? कदाचित चूक झाली माझ्या हातून. आपण दोघांनी हे स्वप्न तेव्हाच संपवून टाकायला हवं होतं. हे नकोय आपल्याला. हो, खरंच नकोय. या एका स्वप्नापायी काय काय सहन करावं लागतंय तुम्हाला. पोटची पोरं तुमचा अपमान करतायत, तुमच्या स्वप्नाचा अपमान करतायत. मी नाही आता हे सहन करू शकत. नकोय, नको. संपवून टाका. लक्ष्मी निवास नको. नाही, असं पुन्हा कधीही बोलू नकोस. एक लक्षात ठेव, अगं या स्वप्नाशी आपल्या मुलांचा काय संबंध आहे? मी पाहिलंय हे स्वप्न तुझ्यासाठी. अगं लक्ष्मीसाठी निवासने पाहिलेलं हे स्वप्न आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी प्रयत्न करत राहीन, काहीही करीन, पण हे स्वप्न मी पूर्ण करीन. तुला शब्द देतो मी आज. कितीही विघ्न येऊ देत, कितीही अडचण येऊ देत, कोणीही विरोध करू देत, अगदी आपल्या पोटच्या मुलांनी विरोध केला तरीही चालेल, पण हे स्वप्न आपण पूर्ण करायचं. आपलं लक्ष्मी निवास आपण बांधायचं. लक्ष्मी, काही झालं तरी देत नाही सोडायचा, एक पूर्ण करायचं.